नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 5वा 6वा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये अनुक्रमे 5% 9% वाढ करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. कालच्या घडीला म्हणजे दिनांक 18/8/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 5व्या 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना डीएमध्ये कशा पद्धतीने 5% 9% वाढ करण्याबाबतचा जी.आर. मंजूर झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा। 5वा 6वा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये अनुक्रमे 5% 9% वाढ करण्याबाबत जी.आर. निर्गमित दिनांक 18/8/2026। पहा संपूर्ण सविस्तर जी.आर. काय सांगतोय। गव्हर्नमेंट एक ठिकाणी एकूणच या ठिकाणी पाहू शकता जी.आरच आपण पाहूया डायरेक्ट। बघा, जी.आर. असुधारित वेतन संरचनेत म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी सुधारणा करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर. आहे। महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय पाहू शकता दिनांक 18 ऑगस्ट 2026। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। असुधारित वेतन संरचनेत म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 6व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर 257% वरून 262% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्याच्या म्हणजे माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने या ठिकाणी देण्यात यावी। तिसरा निर्णय काय सांगतोय बघा। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे देखील लागू राहतील। हे झालं तिसरा मुद्दा। त्यानंतर चौथा मुद्दा काय सांगतोय बघा। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च हे खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी 5वा किंवा 6वा या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये अनुक्रमे 5% 9% वाढ करण्याबाबत हा जी.आर. आपण पाहिलेला आहोत। अगदी त्याचप्रमाणे 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये देखील वाढ करण्याबाबतचा जी.आर. आपण पाहणार आहोत। पाहू शकता तुमच्या समोर हा देखील जी.आर. आहे। असुधारित वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 18 ऑगस्ट 2026। बघा, शासन निर्णय काय सांगतोय।
असुधारित वेतन संरचनेत म्हणजे 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून या 5व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर 474% वरून 483% करण्यात यावा आणि सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्याच्या म्हणजे माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढे देखील लागू राहतील. चौथा मुद्दा काय सांगतोय बघा. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात व त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखाली ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च जो आहे तो खर्ची टाकण्यात येतो आणि त्याच उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा, एकूणच अशा पद्धतीने 6वा 5वा किंवा 6वा वेतन आयोगानुसार या वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये अनुक्रमे 5% आणि 9% वाढ करण्याबाबतचा कालच्या घडीचा म्हणजे दिनांक 18/8/2026चा हा महत्त्वपूर्ण GR संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरतीच नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.